स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे काकडीची गोड इडली। तर आपण आता साहित्य बघूया। हा आहे 2 वाट्या तांदूळ धुवून बारीक केलेला रवा आहे। ही काकडी किसून बारीक केलेली आहे मिक्सर मधून। नंतर आहे हे शेंगदाणे आणि काजूचे तुकडे, मीठ, ओलं खोबरं वाटून घेतलं आहे। हे 1-1.5 वाटी गूळ आहे आणि तेल। तर आता आपण सुरू करूया। प्रथम काकडीचा किस घ्यायचा आहे आजी। त्यात घालूया आपण थोडंसं मीठ आणि ढवळूया। त्यात घालायचं आहे गूळ, खोबरं, शेंगदाण्याचं काप सगळं ढवळून घ्यायचं आहे। हे सगळं ढवळून घेतलेलं आहे। आता याला हळूहळू पाणी सुटतं। आता ह्याच्यात घालायचं आहे रवा। हे आता सगळं मिक्स करून 1 तास असंच भिजवून ठेवायचं आहे। 1 तासानंतर आपलं मिश्रण तयार होईल। हे आता आपण असंच 1 तास झाकून ठेवायचं आहे। मिश्रण तयार झालेलं आहे। हे बघा। तर ह्यामध्ये आपण घालूया थोडंसं तेल आणि ढवळतो। आता आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचे। आता आपण यामध्ये घालूया 15 मिनिटांसाठी आता हे वाफवून घ्यायचं आहे। या झाल्या आपल्या काकडीच्या गोड इडल्या तयार।